काय करायचं दोस्तानो, मी आज खूप दुःखी आहे. याचं कारण भावानं तुम्हाला सांगतो, नेहमी बाजरी सुद्धा मला वाटून दिली नाही. वाघानं रोजगारी लावली, मजूर लावली आणि स्वतः सगळीच बाजरी खोडून घेतली. माझा आपला भाव आहे म्हणून भावाचा त्यानं कसला सुद्धा विचार केला नाही. बघा, माझा विचार सुद्धा केला नाही. स्वतः तोंडून म्हणला सुद्धा नाही की भाव ह्यातला मी आता नेहमी खोडतोय, राहिलेली नेहमी तू खोड. नाही विचारलं. बरं असू दे, मला बाजरी नाही मिळाली तरी बाजार भरपूर आहे. मी बाजारातनं भरपूर खरेदी करून आणू शकेन. पण म्हणते ती ना, घरचं ती घरचं असतं आणि एकाचं ती एकाच. सगळीच बाजरी खोडली. खोडं का खोडली तर आता काय करायचं. आता तण पेरली असल्यामुळं मला बी काय जास्त बोलता येत नाही. मी म्हणलं निम्मा खर्च देतो, मला बाजरी निम्मी दे, मका निम्मी दे. काय नाही शब्द. सगळं तणच बाजरी बळकवली. बळकवू नका. आता एवढं पीक मिळालं, आता पुन्हा मीच पेरणार आहे. आता तू पेरलं, स्वतः पेरलं म्हणून तो खाल्लं. आता मी पेरणार आहे आणि मीच खाणार आहे. बायकोसुद्धा मला म्हटली, जावा पुढं बाजरी काढा, खुडा, आपली लेकरं बाळा. मी म्हटलं आता ते देतच नसल्यावर भांडण करून पर्याय आहे का. त्याच्या मनाची इच्छाच नाही की मला बाजरी द्यायची. बरं, त्याच्या मनात इच्छा असती तर मला लगेच बोलवलं असतं, अबाग मी लावले तुला त्यातली मी घे, तुझी तू खोड, तू पण खोडू लागाय. काही नाही बोललं. बरं, आपण भांडणं करून हे करून त्याच्या मनात द्यायचं नसेल तर आपल्याला मिळणार आहे का. बिगर कामाचा तमाशा करण्यापेक्षा त्यापेक्षा विकत आणलेली बरं नाही का. आता मी सुद्धा पेरणार, जी राहिलेलं रान आहे ती सगळं मीच पेरणार आहे. आता पुन्हा इच्छा म्हणा मला मागायला, त्यावेळी मी सुद्धा हेच उत्तर तुला देणार आहे. एवढं खाऊन तुझं भागलं नाही आणि भागणार पण नाही. मला आज रात्रभर झोप लागणार नाही, कारण का मला आता टेन्शन आलं. कधी नव्हे एवढं टेन्शन आलं. कारण एवढी सोन्यासारखी माझी लेकरं आहेत आणि त्या लेकरांना जर घरची बाजरी नसेल तर का उपयोग आहे ह्या जिंदगीचा. त्याला वाटायला पाहिजे होतं की आपण ह्यातला हिस्सा याला द्यायला पाहिजे. पण त्याची वृत्तीच नाही मला द्यायची, तर मी काय करणार. आता मी हताश होऊनच बसणार आहे. खा बाबा खा, बाजरी 10-20 पुतिका, भरपूर बाजरी खा पोटभर. आम्हाला ती कधीच जिन्नस मिळणार नाही बाजरी असं तुझ्या जीवाला वाटतंय. पण मी एक सांगतो की तू पेरलंय, तुला खर्च देत असताना बी तू देत नाही. तू पेरली म्हणून मी ग बसलो.
मी गप बसलो याचा तू फायदा घेऊ नको. पण एक दिवस ह्या या गावात राज्यात माझा बी असेल रे. एवढा बी भावावरती अन्याय करू नको. भारतात कितीतरी बाजारपेठ आहेत, त्या बाजारपेठेतून मी हाय क्वालिटीचं धान्य आणू शकेन. पण तुझ्याकडून अपेक्षा होती की मला द्यायची, पण नाही दिलं. राहिलं तेवढं खाऊन मी आता काय मोठा होणार आहे का? पण मला वाटलं नव्हतं तुम्हाला बाजरी देशील आणि तुम्हाला बाजरी निम्मी वाटणी करून देणार हे मला 100% गॅरंटी होती. पण काय तुमच्या नवरा बायकोचा विचार झाला, त्या पुन्माच्या अंगात नखरालय. तुमच्या त्या सगळ्यांनी तुझं डोकं भडकवलं माझ्या भावाचं, आणि माझ्या हातातला तोंडातला घास तिने हिसकावून घेतलाय. पण माझ्या तोंडातला तुम्ही घास हिसकावून घेतलाय. तुम्हाला किती जरी कमवलं तर कमीच पडणार आहे, लक्षात ठेवा. हिसकावून खाणाऱ्याचं कधीच पोट भरत नाही, वाटून खाणारा कधीच उपाशी मरत नाही, हे मला पक्क माहिती. स्वतःच्या भावाच्या तोंडातला तू घास हिसकावून घेतलाय, तुला पचनी पडणार नाही. अरे ते उताराच माझा आहे. तुझे पीक घेतलं ते माझ्या 7 बाऱ्यावरच घेतलंय. त्या पिकाची 7 बाऱ्याची नोंद सुद्धा ई पीक पाणी ॲपद्वारे मीच नोंदवलेली. अरे तुला पीक पाण्याची नोंद करायला येत नाही, ती मी केली. आणि तेच पीक पाणी आज तू खात आहे. माझा जीव कसा करत असेल, माझा आत्मा कसा करत असेल, तुला सुद्धा झोप लागू देणार नाही. हा माझ्या भावाचा संदेश आहे, लक्षात ठेव. माझ्या डोक्यातल्या लहरी उद्रेक झालाय, माझ्या लहरींचा उद्रेक, की असा भाव आयुष्यात सापडणार नाही की जो 7 बारा माझा असून सुद्धा संपूर्ण बाजरी एकटा खातोय. आणि ते तुला पचणार नाही, कदापिच पचणार नाही. असा सुद्धा म्हणला नाही की मला 3 हिस्से राहू दिन, 1 हिस्सा तर तुला धर. नाही, अहो तो म्हणणारच नाही. तो म्हणाल कसा म्हणाल, त्यानं फक्त दिखावा करतोय, दिखावा. कुठं तर मन विस्कटायला लागली की कुठं तर दिखावा करतोय आणि भावाविषयीची आत्मीयता दाखवतोय. पण हे सगळं खोटं व्हायला लागले. कारण तीच पुन्हा घर फोडत आहे. घर कोण फोडत असेल तर फक्त पुन्हा फोडते. येणारा काळ ठरवेल की आता मी सुद्धा कशा पद्धतीने राहायचं, याच्यावरती मी आता आत्मचिंतन करणार आहे. आणि आता इथून पुढं तुला कसं ठेवायचं हे माझ्याकडं सुद्धा अक्कल आहे.